बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल खूप मोठी बातमी घेऊन या व्हिडिओमध्ये आलो आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे आवाज आणि चेहरा दोन्ही पडलेला आहे, तर थोडंसं सांभाळून घ्या ही रिक्वेस्ट करेन। आणि व्हिडिओ जर का आवडत असेल तर प्लीज लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आणि कळलं की 28 जुलैला जे आहे ते बिग बॉसचं प्रीमियर होणार आहे। तेव्हापासून बरेच जण हा प्रश्न विचारत होते की नक्की बिग बॉसची प्रेस कॉन्फरन्स कधी होणार आहे। दरवर्षी बिग बॉसचा सीझन सुरू होतो त्याच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स होत असते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः बिग बॉसचा होस्ट असतो आणि तो होस्ट जो आहे तो मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो। आता या वर्षीचं बिग बॉस येणार म्हटल्यावरती सर्वजण प्रेस कॉन्फरन्सची आतुरतेने वाट पाहत असणारच। या वर्षीची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा अतिशय वेगळी असणार आहे, कारण या वर्षी बिग बॉसचा होस्ट जो आहे तो होस्ट बदललेला आहे। त्यामुळे सगळेजण हे आतुरतेने वाट पाहत आहेत की रितेश देशमुख नक्की पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आणि कधी देणार। आता कधी देणार मित्रांनो, तर बिग बॉस मराठी सीझन 5 ची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती प्रेस कॉन्फरन्स 22 किंवा 23 जुलैला कन्फर्म होणार आहे। आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व मीडियावाले जे लोक आहेत ते लोक जाणार आहेत आणि रितेश देशमुखला प्रश्न विचारणार आहेत। रितेश देशमुख बरोबर या प्रेस कॉन्फरन्स जे आहे होस्टिंग जे आहे ते होस्टिंग अक्षय केळकर किंवा किरण माने या दोघांपैकी एक जण करू शकतं, कारण हे दोन कंटेस्टंट अतिशय फेमस झाले होते बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये। सद्यस्थितीचा जर का विचार करायला गेलं तर अक्षय केळकरची कलर्स मराठीवरती मालिका सुरू आहे आणि त्यामुळे अक्षय केळकर ह्या प्रेस कॉन्फरन्सचं होस्टिंग करू शकतो। आता सध्या तर हीच न्यूज आहे, 22 किंवा 23 जुलैला प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये रितेश देशमुख सर असणार आहेत। तुमचं काय म्हणणं या न्यूजबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।